नमस्कार, मी डॉक्टर ज्योत्स्ना पाटील, संचालिका पुना प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटर। सर्वप्रथम मी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊ इच्छिते। बरेच जण असं म्हणतात की वुमन इज द सिम्बॉल ऑफ पॉवर, शी इज द ब्युटिफुल क्रिएशन बाय गॉड। खरंच ती पॉवरची सिम्बॉल आहे किंवा ती एक ब्युटिफुल क्रिएचर आहे हे जरी सुरुवातीला आपल्याला माहित असेल, परंतु ते मेंटेन करणं ही मात्र बऱ्याच स्त्रियांना आजकाल खूप अवघड जातं। आज मुद्दामून हा विषय मी इथे घेण्यामागचं कारणही तसंच आहे की एक 4 दिवसापूर्वी माझ्याकडे एक 45 वर्षाची महिला येऊन गेली की तिला सडन हार्ट अटॅक आला आणि तिच्या हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी फक्त 15% राहिलेली आहे। एक्झॅक्टली अशा केसेसमध्ये हार्ट ट्रान्सप्लांट हा एकमेव पर्याय तिच्याकडे होता। आणि मग काही वेळा प्रिव्हेंशनसाठी बऱ्याच याच्यामध्ये तिने माझ्या बाबतीत ऐकलं होतं आणि डॉक्टर, माझ्या हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी खूप कमी आलेली आहे आणि ती वाढवण्यासाठी काही नॉन इन्व्हेसिव्ह टेक्निक्स मी ऐकलेत आणि म्हणून ती माझ्याकडे आली। आणि न राहून मी सहजच असा विचार केला की वयाच्या 40-45 मध्ये जेव्हा हार्ट अटॅक येतो आणि जेव्हा हृदयाच्या पंपिंग कॅपॅसिटी एक्झॅक्टली इतकी कमी होते, तेव्हा त्याच्यामागची खरी कारणं कोणती कोणती असतील। सगळेजण असं म्हणतात की पूर्वी स्त्री ही बांधलेली होती आणि आता आपण स्वतंत्र झालो, परंतु महिलांना मी काही गोष्टींमध्ये आवर्जून सांगू इच्छिते की हा स्वातंत्र्य हे आजकाल आपण स्वैराचाराच्या दृष्टीने घेत आहोत। कसं, काही वेळा तुम्हाला माझा रागही येईल की मॅडम काय सांगताय तुम्ही, परंतु नो डाऊट की सुरुवातीला आपण 4 भिंतींच्या आत होतो, आता 4 भिंतीच्या बाहेरही आपलं एक विश्व आहे। परंतु साधी गोष्ट आपण जर विचार केली तर हृदयरोग होण्यामागची जी कारणं असतात, ज्याला रक्तवाहिन्यांचा कडकपणा, हा मुळातच प्रत्येक स्त्रीला तिच्या पाळी जाण्याचं जे वय आहे, ज्याला आपण प्री मेनोपॉज किंवा पोस्ट मेनोपॉज, पेरीमेनोपॉझल जे एज म्हणतो, त्या एजमध्ये प्रत्येक स्त्रीला हा हार्ट अटॅकचा धोका वाढतो। कारण तिचे जे पूर्वीचे हॉर्मोन्स असतात ते कोलेस्ट्रॉलचं रेग्युलेशन व्यवस्थित करण्यासाठी, कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी मदत करत असतात। परंतु जसा हा पिरियड आपला सुरू होतो तसं हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं। सायमल्टेनियसली त्याच ह्याच्यामध्ये आपण आपल्या स्वैराचाराचा विचार करायला लागतो आणि नो डाऊट की मला आतापर्यंत माझी एक स्वतःची स्पेस नव्हती, आता मला स्पेसची गरज आहे। बरेचसे काही अशा मेसेजेस असतात की प्रत्येक क्षण जगून घ्या, नो डाऊट की परत पुढचा हा क्षण येईल न येईल आणि भरभरून जगून घ्या। आणि अशा ह्या याच्यामध्ये मॅक्सिमम मला स्वतःची स्पेस पाहिजे म्हणून आपण बऱ्याच अंशी ह्या काही ठिकाणी किटी पार्टीज, वेगवेगळे ग्रुप्स आपण जॉईन करतो आणि अल्टिमेटली ही सुरुवात होते। आता तुम्हीच घ्या, अगदी महिला दिनाची जरी सुरुवात, सेलिब्रेशनची सुरुवात जी होते तीच होते की आपण एकत्र भेटू, आपण बाहेर खाऊ, घरचं नको बाई खायला, रोज तेच तेच काही खायचं आहे। आणि असं करत करत नवीन नवीन किटीज, नवीन नवीन गोष्टी करताना आपण जंक्स इतके खातो की त्यामुळे अल्टिमेटली न्यूट्रिशनल डिफिशियन्सी या प्रत्येक स्त्रीच्या मध्ये सुरुवात झालेली। दुसरी महत्वाची गोष्ट असते की मुलं जरा स्थिर स्थावर झाल्यामुळे, मुलांचं वय वाढलेलं असतं, ती त्यांच्या पायावर उभी असतात आणि ह्याच एजमध्ये तिला स्वतःला एक असा मोकळा वेळ मिळत असतो। परंतु तो मोकळा वेळ, मी खूप काम केलंय, सकाळी रोज उठून मी भरपूर डबे केलेले आहेत आणि आता मला अजिबात कोणी उठवायचं नाही, मी 7:30-8 पर्यंत मी बिलकुलही उठणार नाही, अशा आविर्भावामध्ये आपण ह्या व्यायामापासून आणि याच्यापासून हळूहळू दूर जातो आणि सायमल्टेनियसली मेनोपॉज आल्यामुळे, थोडंसं वजन वाढल्यामुळे किंवा शरीरामध्ये थोडंसं जडत्व आल्यामुळे सुद्धा आपण ह्या व्यायामापासून दूर राहतो। तिसरी महत्वाची गोष्ट असते की आजकाल महिलांच्या मध्ये आपण एक साधा एक गोष्ट येते की न्यूक्लिअर फॅमिलीवर आपण जास्त कॉन्सन्ट्रेट करतो की मला कुणाचं बर्डन नकोय आणि मला कुणाच्या सोबत नकोय, मी माझी एकटी, मी माझं कुटुंब, माझी मुलं आणि माझा नवरा, याच्यातच मला माझं आयुष्य सीमित करायचंय। आणि याच्यामध्ये बऱ्याचदा आपण न्यूक्लिअर किंवा ज्याला आपण म्हणतो की एक छोटीशी फॅमिली असल्यामुळे काही वेळा आपल्याला इतके काही मेजर प्रॉब्लेम्स येतात आणि त्यावेळी मात्र आपल्या सोबत कोणी नसतं आणि तो एक ऍडिशनल बर्डन आपण घेऊन चालतो। नात्यात आलेले दुरावा, माझं मी एकटीचं बघणार, याच्यामुळे आपण बरेचसे समाजापासून, आपल्या नातेसंबंधापासून हे लांब जातो आणि अल्टिमेटली त्याचा इम्पॅक्ट हा कुठं ना कुठेतरी आपल्या मानसिकतेवर होतो, कारण आपल्याला ओपन अप व्हायला कुठेही जास्त जागा राहत नाही। तिसरी अतिशय महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे अर्थातच ह्या एजमध्ये मानसिक ताणतणाव आपण हळूहळू कॅरी करत असतो आणि सगळ्यात महत्वाची बाब असते ती म्हणजे आपल्या रुटीनच्या याच्यामध्ये हळूहळू वाढत्या वयानुसार आपल्याला बीपी, डायबिटीज हे कधी येतात आणि ते अल्टिमेटली त्याची सुरुवात झाल्यानंतर हा ठीक आहे, माझी शुगर वाढते, ठीक आहे डॉक्टर, मी गोळ्या घेते, मी मेडिसिन्स घेते आणि माझं काय असेल ते नंतर
होऊ द्या, परंतु कुठलीही स्त्री ही त्या डॉक्टरांपर्यंत कधी स्वतः जात नाही की डॉक्टर मला डायबिटीज का झाला, मला बीपी का झाला, ह्याच्यासाठी मी काय काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत, ह्याचे काही साईड इफेक्ट्स माझ्या शरीरावर होणार आहेत का, मेडिसिन घेणं कितपत योग्य आहे, घेतले तर त्याचे इफेक्ट कसे आहेत, नाही घेतले तर त्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत, ह्या सगळ्या बाबतीतली चर्चा आपण कुणीही करायला जात नाही. कारण आपण डॉक्टरांच्या मुळात पुढे जातो ते म्हणजे एकतर आपल्या नवऱ्याला घेऊन, सासू सासऱ्यांना घेऊन, आई वडिलांना घेऊन, नाहीतर मुलांना घेऊन. प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की माझी गरज ही माझ्यापेक्षा इतरांना खूप आहे आणि ह्या एका विचारसरणीमध्ये, ह्या एका विचारधारेमध्ये ती स्त्री स्वतःकडे लक्ष द्यायला पूर्णतः विसरून जाते. त्यामुळे या जागतिक महिला दिनाच्या निमित्त मी सगळ्या महिलांना सांगू इच्छिते की कृपा करून स्वतःवर लक्ष देणं ही खूप गरजेची आहे. मला स्वतःची स्पेस पाहिजे. ह्या स्पेसचा अर्थ असतो की मी माझ्या स्वतःवर कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. आपल्याला असं वाटतं मी पार्लरमध्ये जाते, मी हवे तेवढे पैसे खर्च करते, मी हव्या तशा साड्या घेते, ड्रेसेस घेते, माझ्याकडे मेकअपचं खूप साहित्य आहे, मी ह्या पद्धतीने लाईफस्टाईल जगते. परंतु मैत्रिणींनो, सगळ्यात महत्वाची बाब असते ती म्हणजे फर्स्ट लव्ह युअर बॉडी. पहिलं स्वतःवर प्रेम करायला शिका, नंतर आपण आपल्या स्पाऊस किंवा आपले जो लाईफ पार्टनर आहे त्याच्यावर, मग मुलं, मग इतर नातेवाईक आणि सगळ्यात मग शेवटी येतो तो बाकीचा जो समाज आणि या गोष्टीचा त्याच्यामध्ये जास्त गरज जी आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी आवर्जून तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छिते की सर्वप्रथम स्वतःवर लक्ष देणं गरजेचं आहे. पुना प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटरमध्ये येणाऱ्या प्रत्येक महिलेला मी हेच सांगत असते की जसं तुम्ही तुमच्या बाकीच्या नातेवाईकांना घेऊन आमच्याकडे येता की डॉक्टर हार्ट अटॅक आलेला आहे, एन्जिओप्लास्टी झाली आहे, बायपास झाली आहे, पुन्हा ब्लॉक डेव्हलप झालाय किंवा डॉक्टर हार्ट पंप यांचं कमी आलेलं आहे आणि अशा आवर्जून येतात, तेव्हा मी खूपदा ऑब्झर्व केलेलं आहे की ती महिला स्वतःकडे बिलकुल तिचं लक्ष नसतं. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे वेळेत तपासण्या करणं गरजेचं आहे. वयाच्या 40 नंतर डॉक्टरांच्या संपर्कात राहणं खूप गरजेची बाब आहे. व्यायामाला जीवनाचा अविभाज्य घटक समजा. अगदी काही नाही तरी कमीत कमी 15 ते 20 मिनिटासाठी स्ट्रेचिंग एक्सरसाइज किंवा योग किंवा प्राणायामचा आधार कंपल्सरी घ्या. तुमच्या आहाराच्या याच्यानुसार किंवा जर काही डिफिशियन्सी जर होत असतील तर व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12, फोलिक ऍसिड हे तुमच्या शरीराला खूप गरजेचं आहे. मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन करणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घेणं ही खूप गरजेचं राहतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कुठलाही आनंद घेण्यासाठी तुमचं स्वतःचं शरीर हे निरोगी असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे सर्व महिलांना त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी मी पुन्हा एकदा शुभेच्छा देते. थँक्यू.